नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे माझ्या मामाची मुलगी ज्ञानदा आली आहे. आज होता संडे, मग करायचं काय? चला म्हटलं डॅडींना फिरायला जाऊ. डॅडी म्हटले अजिबात सुद्धा नको, पाऊस चाललाय आणि प्रचंड गर्दी असणार आहे. मग ते कॅन्सल केलं आणि आम्ही आलो डीमार्टला. आईला डीमार्टला यायला अजिबात आवडत नाही, कारण की आई म्हणती एक गोष्ट घ्यायची असती आणि त्याचबरोबर तुम्ही नको त्या गोष्टी घेता, म्हणून आई खूप चिडती. कोणाकोणाची आई अशी चिडती तुमच्यावरती नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर आई म्हणलेली आजची शॉपिंग सगळी मी करणार. म्हटलं बरं बाबा तूच कर. मग तिने घरात लागणाऱ्या एक एक गोष्टी घ्यायला सुरुवात केली. आणि मला डीमार्टमध्ये गेल्यावरती एवढं तर समजतं की सगळ्यात स्वस्त सामान हे डीमार्टमध्येच आपल्याला भेटतं. आणि मग ज्ञानूचं चाललेलं हे काय ते काय. म्हटलं ते अक्रोड आहे, मेंदूसारखं दिसतं, तुझा मेंदू आहे बघ. म्हटलं तो पण फुटला, जाऊ दे म्हटलं. पुढे काय एक एक शॉपिंग चालूच होती, घरात लागणाऱ्या गोष्टी. मग ती म्हणली की मला शाळेच्या वस्तू घ्यायच्यात. मग कंपास, पेन, वह्या, पुस्तकं हे सगळं जर आम्ही घेतलं. आणि त्याचबरोबर आईला कुकर घ्यायचा होता. म्हटलं आधीच 2 कुकर आहेत, बाद झालं. ज्ञानूसाठी कपडे बघितले पण ते कापड चांगलं नव्हतं, त्यामुळे नको म्हटलं. आणि पुढे मला भांड्यांची खूप आवड आहे, पण आई म्हटली अजिबात नाही घ्यायची, तीच तुझ्या डोक्यात घालेल. आणि फायनली आमची 2 तासानंतर शॉपिंग झाली. 2000 रुपयाची शॉपिंग करायची होती आणि त्याचबरोबर 5000ची बिल जसं आलं तसं माझं पाय लटलट कापायला लागले, कारण की आई भयंकर चिडली होती. तुम्ही नको त्या गोष्टी घेता. मग काय, जा दूर संकटात चाललेला, पिशवी विसरले होते ना त्यात. मग काय, गप्प बसले आपली गाडीमध्ये आणि निघाले ते घराकडे.